नमस्कार, माझं नाव आर्या आहे. मी 14 वर्षाची आहे. तर 19 जुलै 2024ला मला GBS डिटेक्ट झाला. मी त्या दिवशी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तर जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच पूर्ण 90 दिवस मी फक्त आणि फक्त व्हेंटिलेटरवर होती, ICUमध्ये. आणि आता एक नोव्हेंबरला मला डिस्चार्ज भेटला आणि मी घरी आली. आणि त्यानंतरही आत्तापर्यंत कमीत कमी 2 ते 2.5 महिने झालेत. माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे. मी बसू शकते, मी बोलू शकते, हलू शकते. पण हे कसं शक्य झालं? तर माझ्यासोबत जे माझे स्टाफ होता, डॉक्टर्स होते, माझे पेरेंट्स होते, फ्रेंड्स, फॅमिली, सगळ्यांनी मला खूप असा मेंटली सपोर्ट दिला. ही जर्नी जेवढी माझ्यासाठी डिफिकल्ट होती तेवढीच माझ्या पेरेंट्ससाठी पण डिफिकल्ट होती. तर ना ते खचले ना त्यांनी मला खचून दिलं. ते कंटिन्यू मला सपोर्ट करायचे की नाही, तू करू शकतेस. मला हे वाटलं की हां, मी करू शकते. माझे पेरेंट्स माझ्यासोबत आहेत. माझ्या मनामध्ये एक गोष्ट क्लिअर होती की GBSनी माझ्या शरीरावर अटॅक केलाच आहे, पण मला GBSला माझ्या मनावरती अटॅक करून नाही द्यायचं आहे आणि मला मेंटली खूप स्ट्रॉंग राहायचं आहे. GBS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गोळ्या औषधं तर गरजेचंच आहेत, पण त्यासोबत मन खंबीर ठेवणं पण खूप गरजेचं आहे. मला हे माहिती होतं की मला IVIG इंजेक्शन्स, प्लाझ्मा थेरपी हे सगळं घ्यायचं आहे. मग रडून का घ्यायचं हे असं माझ्या मनात आलं. म्हणून मी पूर्ण जर्नी स्माईल ठेवून फाईट केली. त्यामध्ये मला माझ्या पेरेंट्सनी, माझ्या मम्मीनी, माझ्या पप्पांनी खूप असा मेंटल सपोर्ट दिला की नाही आर्या, तू हे करू शकते. कधी ओढून तर कधी समजवून. माझ्यासोबत जो स्टाफ होता तो एकदम केअरिंग स्टाफ भेटला मला. त्यांनी अगदी मला लहान बहिणीसारखं ट्रीट केलं तिथे. माझे डॉक्टर गणेश लहाने त्यांनी देखील खूप सपोर्ट केला. आणि या सगळं सहन करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी करू शकते आणि हा आजार नीट होतो. ह्या प्रवासामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्टी झाल्या, पण मी त्याला सगळ्याला सामोरे गेले.